नमस्कार मित्रांनो, मास्टर क्लास 17 मध्ये पॅटर्न फेल्युअर आणि फॉल्स ब्रेकआउटच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं डॉक्टर रणजित मी सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण ट्रेडिंग मधील सर्वात मोठा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्या आयुष्यात किती वेळा असं झालंय की चार्टवरती परफेक्ट ब्रेकआउट तुम्हाला दिसला, तुम्ही बाय केला आणि काही मिनिटातच मार्केट जे आहे ते खाली येऊन तुम्हाला तिथं स्टॉप लॉस हंट होताना दिसला किंवा परफेक्ट ब्रेकडाउन दिसला, तुम्ही सेल केला आणि मार्केट जे आहे ते अचानक तुमच्या अपोझिट साइडमध्ये जाताना दिसला आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होऊन तुम्हाला लॉस झाला. मग आपण काय म्हणतो किंवा प्रत्येक जण असंच म्हणतो, मार्केट जे आहे ते आज मॅनिप्युलेट झालं आणि त्याच्यामुळे ऑपरेटरनी माझे स्टॉप लॉस खाल्ले. हा पॅटर्न जो आहे तो फेक होता, चुकीचा होता. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की पॅटर्न जो आहे तो फेक नव्हता मित्रांनो. पॅटर्न जो आहे तो तुमची समज पॅटर्न बद्दलची अपुरी. कारण मार्केटमध्ये तुमचे उद्देश पैसे कमवून देणं नाही, तर मार्केटचा उद्देश जो आहे तो लिक्विडिटी शोधणे असतो. जिथं लिक्विडिटी असते तिथे स्मार्ट मनी जाते आणि आज आपण समजून घेणार आहोत, की स्टॉप लॉस हंटिंग नेमकं काय असतं? फॉल्स ब्रेकआउट जे आहे ते का होतात? आणि पॅटर्न जो आहे तो फेल का होतो? कारण प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते अशा ट्रॅपमध्ये कधीही अडकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. चॅप्टर नंबर 1 मध्ये रिअल लाईफ स्टोरीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. समजा कन्सिडर करा, सिंह आणि हरीणे जंगलात एक सिंह जो आहे तो शिकार करत असतो आणि तो प्रत्येक हरणाच्या पाठीमागे धावत नाही. तो वाट बघतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण संपूर्ण कळप एका दिशेने ज्यावेळेस धावतो, तेव्हाच तो हल्ला करत असतो. म्हणजे का? कारण त्याला माहीत असतं, की मार्केट जे आहे ते एक सगळे एकाच ठिकाणी असतील ना, त्यावेळेस त्याची शिकार जी आहे ती सोपी राहील. एक-एक करून जो आहे तो शिकार करू शकत नाही. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा रिटेल ट्रेडरच्या बाबतीत हेच गोष्ट होतं. रिटेल ट्रेडर्स म्हणजे हरणाचा कळप आहे आणि स्मार्ट मनी म्हणजे सिंह आहे. रिटेल ट्रेडर कुठे स्टॉप लॉस लावतात ना, त्यांना माहीत असतं आणि ते जवळपास सारखेच असतात. डबल टॉपच्या वर, सपोर्टच्या खाली, रेजिस्टन्सच्या खाली, ट्रायंगलच्या बाहेर. स्मार्ट मनीला हे माहीत असतं आणि म्हणून मार्केट जे आहे ते आधी तिथं जाताना दिसतं, लिक्विडिटी तिथं घेतं आणि मग जे आहे ते खरी दिशा आपल्याला घेताना दिसतं. तर नंबर 2 च्या माध्यमातून आपण बघूयात, की पॅटर्न जो आहे तो फेल का होतो? आता प्रश्न जो आहे तो एक सिंपल आहे. पॅटर्न फेल का होतो? समजा शहराच्या बाहेर जो आहे तो एक नवीन मॉल उघडलेला आहे. सर्वजण पहिल्याच दिवशी शॉपिंगला जातात. पार्किंग पूर्ण भरते. ट्रॅफिक जाम होतो आणि एका आठवड्यानंतर काय होतं, गर्दी आपल्याला कमी होताना दिसते. लोकांची गर्दी जशी कमी होते, तसा उत्साह सुद्धा जो आहे तो कमी होतो आणि मार्केटमध्ये देखील असंच होतं. कधी-कधी ब्रेकआउटवरती रिटेलरची खूप गर्दी झालेली असते. मोठे-मोठे इन्स्टिट्यूशन जे आहेत ते त्याच ठिकाणी सेल करत असतात आणि रिझल्ट काय होतो? पॅटर्न जो आहे तो फेल होताना दिसतो. आता हा फेल पॅटर्नचे काही एक्झाम्पल जे आहेत ना, डबल टॉप, डबल बॉटम, ट्रायंगल, सिमेट्रिकल ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल हे आपण इथं बघूयात. डबल टॉपच्या बाबतीत काय होतं, की हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स लाईनचं ब्रेकआउट होतं. रिटेलर जो आहे तो बाय करतो. बाय केल्यानंतर प्राइस जी आहे, इन्स्टिट्यूशन्स तिथं सेल करायला येते आणि प्राइस जी ती कोलॅप्स होऊन आतमध्ये क्लोज करते आणि रिटेलर जो आहे तो एक्झाम्पलमध्ये एक सिमेट्रिकल ट्रायंगल जो आहे तो फॉर्म होताना इथं दिसतोय. तर ही वरची अपर ट्रेंड लाईन आहे का जी खालच्या बाजूला स्लोप करते. ही डाउन ट्रेंड लाईन आहे की जी वरच्या बाजूला स्लोप करते. प्राइस जी आहे, रेंज जी आहे ती छोटी-छोटी होताना दिसते. इथं जर तुम्ही बघितलं, प्राइसने ब्रेकआउट दिलंय. ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेस्टसाठी सुद्धा प्राइस आली आहे. बट लास्ट स्विंगला ऑब्झर्व जर केलं तर त्यावरनं आपल्याला त्याची आयडिया जी आहे ती इथं लक्षात येईल. ती काय झाली, प्राइसने रिटेस्ट केल्यानंतर बाउन्स तर दिला, पण तो बाउन्स जो आहे तो पहिल्या रेजिस्टन्सला क्रॉसच करू शकला नाही आणि इथं ज्याने कोणी ह्या रिटेस्टला किंबहुना ह्या पुलबॅकला इथं ज्याने कोणी एंट्री केलेली असणार आहे ह्या सिमेट्रिकल ट्रायंगलला बघून ऍज अ बुलिश बायस, कारण ह्या ट्रेंड लाईनच्या वरती प्राइस क्लोज करते म्हणून तो जो आहे भयानक पद्धतीने इथं ट्रॅप एक्झाम्पल मधनं आपण एक पॅटर्नचं माहिती घेऊयात. तर हा जर पॅटर्न जर तुम्ही बघितला तर ह्या पॅटर्नला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणतात. हा इकडला लेफ्ट शोल्डर आहे, हा हेड आहे आणि ह्या बाजूचा जो झालाय हा छोटा हा राईट शोल्डर झालाय. तर इथं काय अपेक्षा राहणार आहे, जेव्हा केव्हा प्राइस ब्रेकआउट ज्यावेळेस करते त्यावेळेस अग्रेसिव्ह एंट्री जी आहे लोकांच्या तिथं होतात. हे एक कॉमन मिनिमम गोष्ट आहे. बट सेफर लोक साईडचे जर लोक असतील तर ते प्राइसला रिटेस्ट साठी वाट बघतील. इथं प्राइसने रिटेस्ट केली, मग हे जे खालच्या बाजूला जितकी पॉईंटची मूव्ह आहे या पॉईंट पासून लगभग हेडच्या हाईट पर्यंत ही 79 पॉईंटची आहे. मग लोकांना काय, की लगेचच्या लगेच जे आहे मूव्ह जी आहे ती व्हायला पाहिजे, पण त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते किती टाईपचं कन्सॉलिडेट करत राहिलं आणि नंतर जी 79 पॉईंटचा फक्त इनवर्स हेड अँड शोल्डर जो होता तो ऍक्च्युअल केसमध्ये जवळ तुम्ही इथं चेक करा, तो 400 ते 500 पॉईंटची मूव्ह जी आहे ती आपल्याला तो देताना तिथं दिसतो. म्हणजे कधी कधी पॅटर्न जो आहे तो फेल नसतो, तो फक्त संयम पेशन्स जो आहे तो
टेस्टिफाय करत असतो, त्याला आपण योग्यरित्या अॅनलाईज करणं गरजेचं आणि त्या रिटेल झोनला प्राइस टिकते का? का हे फेल होऊन पुन्हा प्राइसचा जो मार्ग जो आहे तो पुन्हा बॉटमकडे जातोय, याकडे लक्ष ठेवलं तर आपल्याला पॅटर्न फेल्युअर पासून वाचण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त होऊ शकते. लॉस जो आहे तो कुठे असतो? तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो स्विंग लोच्या खाली असतो किंवा हायर हायच्या आसपास असतो, सपोर्टच्या आसपास असतो किंवा ट्रेंड लाईनच्या आसपास असतो. मग लाखो ट्रेडरचा स्टॉप लॉस कुठे असेल? जवळपास त्याच ठिकाणी. मग मार्केटला तुमचा स्टॉप लॉस दिसत नाही का? हो, नक्कीच दिसतो. कारण मार्केटमध्ये जे स्मार्ट पार्टिसिपंट्स आहेत त्यांना लिक्विडिटी दिसते. तिथे हजारो ऑर्डर्स असतात आणि तिथे प्राइस जाण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त असते. आणि यालाच स्टॉप लॉस हंटिंग असं म्हटलं जातं. समजा तुम्ही एका दुकानात जे आहे ते फ्री गिफ्ट वाटले जात आहेत म्हणून तुम्ही गेटवरती तुम्ही बघितलं की 100 लोक तिथे उभे आहेत. दुसऱ्या गेटवरती फक्त 10 लोक उभे आहेत. तर सिक्युरिटी आज अगोदर कुठलं गेट उघडेल बरं? जिथे सगळ्यात जास्त गर्दी ते. म्हणजे काय? मार्केटमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त ऑर्डर कुठे आहेत? तिथंच प्राइस जे आहे ते अगोदर जाणार मार्केटचा पार्टिसिपंट जो आहे तो घेऊन जाताना स्मार्ट मनीवाला प्लेयर जो आहे तो घेऊन जाताना दिसेल. ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कॅन्डल जी आहे ही तर तयार झाली आहे. इथनं इथपर्यंत, इथनं इथपर्यंत, इथनं इथपर्यंत. आता ह्या टॉपच्या आसपास साहजिक आहे कुणाला पण वाटणं की बाबा मला इथं एंट्री केली गेली पाहिजे. किंबहुना या झोनच्या आसपास एंट्री केली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस जे आहेत ना, या अशा स्ट्रॉंगर कॅन्डल ज्या आहेत त्या तयार होत आहेत. मग काय होतं? समजा एखादा व्यक्ती, एखादा रिटेल ट्रेडर किंवा नॉर्मल प्लेयर आहे, तो इथं एंट्री करतो. मग तो त्याचा स्टॉप लॉस कुठे ठेवतो? ह्या पर्टिक्युलर अपस्विंगमध्ये जी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल आहे त्याच्या लोच्या आसपास. समजा एखाद्याची एंट्री जी आहे सिंपल पद्धतीमध्ये जर पकडायचं जर झालं तर एंट्री ह्याच झोनमध्ये त्याची एंट्री त्याने केली आहे. आणि स्टॉप लॉस जो आहे या कॅन्डलचा जो लो जो आहे तो त्याचा एसएल आहे. पण तुम्ही बघा प्राइस जे आहे त्यानंतर एक वन वे म्हणजे वन साइड जो आहे तो फॉल करून कुठपर्यंत गेली, जिथं त्याने त्याचा स्टॉप लॉस ठेवला होता त्या स्टॉप लॉसच्या लोच्या खाली म्हणजे ह्या कॅन्डलचा जर लो जर आपण मार्क जर केला तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की प्राइस जी आहे ती ॲटमोस्ट ऑलमोस्ट जी आहे त्या लोच्या खाली आपल्याला जाताना दिसते आणि त्याच्यानंतर तिनं एक व्हर्टिकल जी काही रॅली जी आहे किंवा ओरिजिनल दिशा जी आहे ती डायरेक्शन जी आहे ती आपल्याला तिथं करताना दिसते. मग ही जी टोटल मूव जी इथली जी आहे ह्या पर्टिक्युलर सेक्शनची या पोझिशनची दिस इज नथिंग बट व्हॉट स्टॉप लॉस हंटिंग. याला आपण स्टॉप लॉस हंटिंग असं म्हणतो. म्हणजे लोकांचे मोस्ट प्रोबेबल ज्या पोझिशन ज्या आहेत त्या पोझिशनच्या झोनकडे यायचं, त्याच्या आसपास थोडासा टाइमपास करायचा आणि त्यानंतर ओरिजिनल डायरेक्शन मध्ये मूव्ह स्टार्ट करायची. हे एक सिंपल पद्धतीने बाईंग साइडची एक स्टॉप लॉस हंटिंग. एक सिंपलचं एक्झाम्पल ज्याच्या माध्यमातून आपल्याला सेल साइडचा स्टॉप लॉस हंटिंग कशी होती ते बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की प्राइस जी एकदम कन्वर्ज होऊ राहिली, छोटी छोटी होते. त्याच्यामध्ये ही एक रेजिस्टन्सची लाईन आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सपोर्टची लाईन आहे. पण बघा जेव्हा प्राइसने ह्या खालच्या सपोर्ट लाईनच्या खाली जर क्लोज केलंय आणि एखाद्या व्यक्तीने जर इथं जर सेल केलं असणार आहे म्हणजे शॉर्ट साईडची त्याने जर त्याची पोझिशनिंग जी आहे ती जर स्टार्ट केली असेल तर त्याचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे? ऑब्विसली लास्ट जो स्विंग हाय जो आहे त्या स्विंग हायच्या आसपास त्याचा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये ते जे स्टॉप लॉस प्लेसमेंट जे केलं जाणार आहे या स्विंग हायच्या आसपास केलं जाणार आहे. पण तुम्ही बघा कंटिन्युअसली 5 ते 6 दिवस प्राइस खाली गेल्यानंतर इथं प्राइसनी जो आहे एक कमबॅक केला, जम्प केला आणि ही जी ओव्हरऑल मूव्ह जी झाली जम्पची किंवा कमबॅकची ही मूव्ह जी क्लासिफाय होते ही मूव्ह होते एस-एल हंटिंग मध्ये क्लासिफाय होते. म्हणजे जे कोणी शॉर्ट ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास गेलेले त्यांचे स्टॉप लॉस हंट केल्यानंतर प्राइस किंवा किंमत जी आहे त्याच्या ओरिजिनल दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी तिथं तयार आहे. आणि हे एस-एल हंटिंग का होतं? कारण ह्या झोनच्या आसपास सगळ्यात जास्त लिक्विडिटी जी आहे ती प्लेस झालेली असती आणि त्याकरता प्राइस जी आहे त्या झोनकडे आपल्याला तिथं जाताना दिसते. म्हणून हे जेव्हा केव्हा होताना तुम्हाला दिसतंय मोस्ट प्रोबेबल झोनची एस-एल हंटिंग किंवा लिक्विडिटी ग्रॅब त्यावेळेस तुम्ही तिथं लक्ष ठेवायचं आणि एक चांगला रिस्क रिवॉर्ड वाला ट्रेड होताना तिथं दिसत असतो. चॅप्टर नंबर 4 मध्ये फॉल्स ब्रेकआउट नेमकं काय? फॉल्स ब्रेकआउट मध्ये काय की प्राइस जी ती रेजिस्टन्सच्या वरती किंवा सपोर्टच्या खाली जाताना दिसते. सर्वांना वाटतं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झालं. सर्व बाय किंवा सेल करतात. 2 कॅन्डल वरती गेला आणि अचानक जे आहे ते मार्केट आपल्याला खाली येताना दिसतं. यालाच आपण फॉल्स ब्रेकआउट किंवा फॉल्स ब्रेकडाऊन म्हणतो. पण हे मॅनिप्युलेशन आहे का? नेहमी नाही. कारण बऱ्याच वेळा मार्केट जे आहे ते लिक्विडिटी कलेक्शन करत असते आणि त्या लिक्विडिटी कलेक्शन जे आहे ते मार्केटसाठी इंधन असतं. त्या इंधनाला आपण ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे.
कल्पना करा, फास्ट बॉलर जो आहे तो ऑफ स्टंप वरती सतत बॉलिंग करून राहिला. अचानक एक वाईड बॉल टाकतो आणि बॅट्समनला ड्राईव्ह मारायला लावतो. त्याच वेळेस काय होतं, बॅटचं एज लागतं आणि कॅच जातो. मग बॉलरने बॅट्समनला ट्रॅप केलंय. मार्केट देखील नेमकं सेम पद्धतीने करतं. कारण मार्केटमधली ॲक्टिव्हिटी जी आहे, ती बायर आणि सेलर्स मधली असते आणि पार्टिसिपंट वाईज कुठं-कुठं स्टॉप लॉस जे आहे ते लिक्विडिटी वाईज त्यांना उपलब्ध आहे. ह्याकडे चॅप्टर नंबर 5 मध्ये फॉल्स ब्रेकडाउन नेमकं कशा पद्धतीने होतं. हे एकदम उलटं राहतं. सपोर्ट तुटला, रिटेलर सेल करतो, 2 कॅन्डल खालच्या बाजूला जातात. मोठे प्लेयर जे आहेत ते तिथं बायिंग करायला सुरुवात करतात आणि प्राइस पुन्हा सपोर्टच्या वरती येताना आपल्याला दिसते आणि यानंतर एक मोठी रॅली आपल्याला होताना तिथे दिसते आणि हे नेहमी होताना दिसतं. याच्यामध्ये काही ॲडिशनल कन्फर्मेशन पॉइंट जसं की मल्टी टाईम फ्रेम एनालिसिस, व्हॉल्यूम कन्फर्मेशन, स्विंग पॉइंट्स ह्या जर ॲड केलं तर मोस्टली सक्सेसफुल होण्याचे चान्सेस तिथं राहतात. चॅप्टर नंबर 6 मध्ये स्मार्ट मनीची सायकॉलॉजी नेमकं काय असते, ती एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या. चेस खेळताना ग्रँड मास्टर जो आहे तो पुढची चाल नाही, तर पुढच्या 5 चाली पाहत असतो. म्हणून रिटेल ट्रेडर जो आहे तो वर्तमान कॅन्डल बघत असतो आणि प्रोफेशनल ट्रेडर विचार करत असतो, की रिटेल ट्रेडर जो आहे तो कुठे अडकणार आहे. लिक्विडिटी नेमकं कुठे आहे, व्हॉल्यूम कुठं वाढणार आहे आणि तेव्हा तो निर्णय घेत असतो. म्हणून प्रोफेशनल ट्रेडरचा एज जर आपल्याकडे येणं गरजेचं असेल, तर त्यामध्ये ह्या चार्टला व्यवस्थितरित्या बघा. इथं मार्केट जे आहे, एक गॅप अप जी कॅन्डल जी ती केली होती आणि हा एक मेजर बेस होता. त्यानंतर जी अपवर्ड मूव्ह झाली, त्यावेळेस थोडा किंवा मोठा टाईपचा जो गॅप जो आहे तो प्रत्येक वेळेस क्रिएट करताना दिसला. मग याच्यामध्ये काय होणार आहे, फोमोमध्ये जे ट्रेडर्स आहेत ते ह्या ठिकाणी एंट्री करतील, काही ह्या ठिकाणी करतील आणि त्यानंतर मार्केट काय करणार आहे. मार्केट हे बघणार आहे, की ह्याची पर्टिक्युलर सगळी लोकांचे स्टॉप लॉसेस कुठे असणार आहे. जिथून ती मूव्ह स्टार्ट झाली आहे, त्या झोनच्या आसपास किंबहुना त्याच्या जस्ट खाली. बघा, प्राइस जी आहे एक ठराविक व्हॅल्यू पर्यंत, ठराविक रकमेपर्यंत जे आहेत त्यांना रिटर्न दाखवून वरती गेल्यानंतर जवळ-जवळ 1100 पॉइंटची मूव्ह केल्यानंतर प्राइसनी काय केलं? प्राइस पुन्हा लिक्विडिटी कलेक्शनसाठी जे आहे ती खालच्या बाजूला येताना दिसली आणि लिक्विडिटी कलेक्शन कुठं होतं? जिथं गॅप लास्ट टाइमचा गॅप होता. जो की एक ब्रेकअवे गॅप जो आहे अप ट्रेंडिंग मूव्ह मध्ये आपल्याला बनताना तिथं दिसला होता. तिथं आल्यानंतर काय केलं प्राइसने? पहिला जो अटेम्प्ट जो होता बाउन्सचा, जो सेलिंगचा तिथं बाउन्स केला. पुन्हा त्या सेकंड अटेम्प्टला त्या प्राइसची तिथं आलंय. तिथनं बाउन्स केला. बाउन्स केल्यानंतर हे जे वरती जाताना गॅप तयार झाले होते, त्या गॅपच्या आसपास पुन्हा स्टक होऊन सेकंड अटेम्प्टला ज्यावेळेस प्राइस त्या गॅप ब्रेकअवे गॅपच्या रिटेस्टसाठी आली, म्हणजे हा पहिला अटेम्प्ट आणि हा दुसरा अटेम्प्ट, त्यावेळेस ह्या कॅन्डलची जर तुम्ही वीक जर बघितली ती भरपूर मोठी आहे आणि तिकडनं प्राइसने पुन्हा ओरिजिनल दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये जी ती मूव्ह करताना तिथं दिसते. म्हणजे प्राइस जी इथं जी खाली आली होती ही सगळी मूव्ह जी आहे ती लिक्विडिटी येण्याकरता जी ती प्राइस तिथं आली होती आणि ही लिक्विडिटी ग्रॅब जे आहे केल्यानंतर प्राइस तिच्या ओरिजिनल दिशेमध्ये गेलेली आहे. म्हणून फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस बाउन्स येतो तो इग्नोर करणं गरजेचं आहे. सेकंड अटेम्प्ट ज्यावेळेस येत आहे आणि तिथं तुम्हाला प्राइस ऍक्शन कॅन्डल्स प्लस इथं तर तुम्ही खालच्या बाजूला जर बघितलं, ज्यावेळेस प्राइसनी इथं टॅप केलं त्यावेळेस व्हॉल्यूम जी आहे ती बाईंग साईडची राईज होती आणि प्लस प्राइसच्या स्ट्रक्चरमध्ये इक्वल हाईज नंतर हायर लोचं फॉर्मेशन व्हायला तयार झालं. ज्या रेड बार्स ज्या होत होत्या, म्हणजे एवढ्या मोठ्या कॅन्डलला हा जो रेड बार होत होता, त्यानंतर व्हॉल्यूम जी ती ग्रीन बार मध्ये कन्वर्ट होऊन नंतर व्हॉल्यूमचे जे बार जे आहेत ग्रीन ग्रीन बार तिथं व्हायला सुरुवात होऊन गेली. हे एक सिंपलचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये. चॅप्टर नंबर 7 मध्ये व्हॉल्यूम नेवर लाईज. एका लग्नात 500 लोक आले, लग्न मोठं झालं. एका लग्नात फक्त 20 लोक आले म्हणजे छोटा कार्यक्रम झाला. प्राइस म्हणजे कार्यक्रम, पण व्हॉल्यूम म्हणजे किती लोक आले, ब्रेकआउट झालाय तर व्हॉल्यूम आहे का, ह्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जर असेल तरच विश्वास ठेवा, जर नसेल तर त्याच्यावरती विश्वास न ठेवणं, पुढच्या सेटअपकडे जाणं, पुढच्या ऑपॉर्च्युनिटीची वाट बघणं हे महत्वाचं राहतं. चॅप्टर नंबर 8 मध्ये रिअल ट्रेडिंग एक्झाम्पल्स बघूयात. निफ्टीचं बघा, रेक्टँगल होतं, ब्रेकआउट होतं, रिटेलर बाईंग करतं, 2 कॅन्डल वरती जातात, परत प्राइस जी आतमध्ये येते आणि तिथं कळतं की व्हॉल्यूम नाही आणि तिथं स्मार्ट मनी जी आहे ती सेलिंगची पोझिशन जी ती घेतलेली आहे. लिक्विडिटी स्वीप करता तो रेक्टँगलच्या बाहेर जे येते गेलं होतं, प्राइस रिटेस्टच्या आसपास येते आणि ऍक्च्युअल रॅली जी आहे ते तिथं आपल्याला रिटेस्टच्या आसपास होताना दिसते. इथे प्रोफेशनल ट्रेडर जे ते पहिल्या ब्रेकआउट वरती कधी बाय करत नाही, ते रिटेस्ट एक अपवर्ड स्विंग रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आहे आणि खालच्या बाजूला अपवर्ड सपोर्ट स्विंग ट्रेंड लाईन आहे. आता इथं रिटेलरची मानसिकता काय राहणार आहे, इथं जर ब्रेकआउटची जर कॅन्डल येते, समजा एक गॅप अप जे येतं असा डायरेक्टली येऊ राहिलाय, जर गॅप अप जर येतोय म्हणजे काय, त्याच्यासाठी बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. मग तो काय करणार आहे, रिटेलर ब्रेकआउट आलंय आणि ब्रेकआउट आलंय म्हटल्यावरती तो इथं
सिंपल त्याची पोझिशन जी ती बाय करणार आहे. बट स्मार्ट प्लेयर ह्या ठिकाणी काय करतो? तो वेट करतो प्राइसनी ह्या स्ट्रक्चरला किंवा ह्या पर्टिक्युलर गॅपला रिटेस्ट करण्याकरता आणि ॲक्चुअल सीनमध्ये प्राइस जी आहे ती ऑल द वे खालच्या अपस्विंग सपोर्ट ट्रेंड लाईनला जी ती रिटेस्ट करते आणि ते रिटेस्ट केल्यानंतर प्राइसचं जे मार्गक्रमण जे आहे ते ओरिजिनल दिशेमध्ये तिथं जाताना दिसतं. म्हणून प्राइसमध्ये एंट्री करायच्या अगोदर कायम रिटेस्टची जी ती वाट बघणं गरजेचं आहे. कारण घाईघाईमध्ये जर तुम्ही एंट्री करताय आणि जर तिथं स्टॉप लॉस नाही किंवा तुमच्या अगेन्स्ट जर तिथं गॅप जर तयार होतोय इन केस दिस, तर तो एक ब्रुटल थिंग जी आहे ती होताना दिसू शकते. वाट बघत असतात आणि यालाच पेशन्स म्हणतात. चॅप्टर नंबर 9 मध्ये प्रोफेशनल रूल्स काय? प्रत्येक ट्रेडर जो तो स्वतःला अगोदर विचारतो ब्रेकआउट आहे का, लिक्विडिटी स्ट्रिप, व्हॉल्यूम आहे का, हायर टाइम फ्रेम सपोर्ट करतं का, हायर टाइम फ्रेमचा ट्रेंड काय आहे, कॅन्डल क्लोज सपोर्ट मिळालाय का, रिटेस्ट झालाय का आणि कमीत कमी रिस्क रिवॉर्ड जो आहे तो 1:2 चा आहे का, ह्यानंतरच तो एंटर करताना तिथं दिसत असतो. कॉमन मिस्टेक मध्ये ब्रेकआउटच्या पहिल्याच कॅन्डल वरती एंट्री, कन्फर्मेशन नाही, व्हॉल्यूम बघणे नाही, न्यूज पाहून ट्रेड करणे, फोमो आणि रिव्हेंज ट्रेडिंग हे एक सिंपलचे कॉमन मिस्टेक जे आहे ते आपल्याला होताना दिसतात. होमवर्क मध्ये निफ्टी 50, निफ्टी बँक कुठल्याही स्टॉक्स वरती चार्ट वरती जावा, तिथं 5 फॉल्स ब्रेकआउट, 5 फॉल्स ब्रेकडाउन विथ व्हॉल्यूम कन्फर्मेशन बघा. बघा स्टॉप लॉस हंट झाले का, लिक्विडिटी स्वीप झाले का आणि त्यानंतर व्हॉल्यूम कम्पेअर करा आणि ट्रेडिंग जर्नल जे आहे ते तयार करा. शेवटी मित्रांनो एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेल, ट्रेडिंग मध्ये हारणं प्रॉब्लेम नाही. सारखी तीच तीच पुन्हा चूक करणं हा प्रॉब्लेम आहे. मार्केट तुमच्या विरोधात नाहीये, तर मार्केट कोणाच्याही बाजूने नाही. तो फक्त लिक्विडिटीच्या पाठीमागे जातो आणि ज्या दिवशी तुम्ही चार्टवरनं कॅन्डल्स पाहणं बंद कराल, मार्केटची पाठीमागची सायकॉलॉजी समजायला तुम्ही सुरुवात कराल, त्याच दिवशी तुमची ट्रेडिंग जी ती बदल व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, रिटेल ट्रेडर जे आहे ते प्राइसचा पाठलाग करतात, प्रोफेशनल ट्रेडर जे आहे ते लिक्विडिटीचा पाठलाग करतात. आजचा एपिसोड जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर कमेंटमध्ये लिहा लिक्विडिटी. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट, क्लासिकल चार्ट पॅटर्नचे इंटिग्रेशन शिकणार आहोत. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्स मध्ये मी मेन्शन केलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते नक्की नक्की खोलू शकता. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. या चॅनलवरती नवीन असाल तर